भाजीला काही नसलं किंवा खूपच जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर प्रत्येक घरात बनवला जाणारा पदार्थ तो म्हणजे एक तर खिचडी किंवा अशा चमचमीत चिकुल्या. आता आम्ही याला चिकुल्या म्हणतो, तुम्ही काय म्हणता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कशा पद्धतीने बनवता तेही सांगा. कोणी कोणी वरणामध्ये पोळ्या टाकतात, तर कोणी माझ्या पद्धतीने सुद्धा बनवतात. तर काही नाही, सिंपल तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची, हिंग टाकायचा, नंतर कढीपत्ता टाकायचा, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि बेसिक मसाले जे तुमच्या घरात असतात ते म्हणजे हळद आणि तुमचा घरगुती लाल मसाला, बस संपलं. एवढंच टाकायचं आणि या चिकुल्या मस्त टेस्टी होतात. लग्नानंतरचा झालेला गमतीशीर किस्सा सांगते तुम्हाला. खरं तर मी खरंच खूप घाबरली होती त्यावेळेस, कारण जेवणाचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता. लग्नाच्या आधी कधी ताटही उचललं नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर माझी खूप फजिती झाली. मला घरामध्ये पहिल्यांदाच सांगितलं की तुला जे काही बनवता येतं तू बनव. माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू उपमा बनव. तर मी उपमा बनवला आणि खरंच रव्यात पाणी घालायचं की पाण्यात रवा घालायचा ह्यातच माझं इथूनपासून कन्फ्युजन होतं. आणि कसाबसा तो मी केला आणि त्याच्या सगळ्या गुठळ्या झाल्या आणि तो अजिबात चांगला झाला नव्हता. त्यानंतर मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू शिकले, चांगले चांगले पदार्थ बनवायला शिकले. कधी कधी फसले सुद्धा काही पदार्थ, पण घरच्यांनी न चुका काढता खाल्ले. त्यामुळे मी जेवण उत्तम बनवायला शिकले असं मला वाटतं. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.